प्रेक्षक हो नमस्कार. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका यशाच्या गोष्टीसाठी नाही तर एका थांबलेल्या श्वासासाठी, एका गोंधळलेल्या मनासाठी आणि आशेच्या गुंगीमध्ये स्वतःला विसरलेल्या तरुणांसाठी एकत्र आलो आहोत. स्पर्धा परीक्षा, स्वप्न, अपयश, नैराश्य या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून जगणं काय असतं हे ज्याच्या लेखणीतून शोधलं आहे, ज्याच्या संशोधनातनं शोधलं आहे, असा लेखक मित्र मराठवाड्यातल्या छोट्याशा गावातनं आज एक मोठा लेखक झालेला ज्ञानेश्वर जाधवर आज आपल्यासोबत आहे. ज्ञानेश्वर, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. व्यसन, कूस, लॉकडाऊन तसंच आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य या 4 कादंबऱ्यांमधून ज्ञानेश्वरनं परिघाबाहेरचे विषय मांडले आहेत. लॉकडाऊन या त्याच्या कादंबरीचा इंग्रजीत देखील अनुवाद झाला आहे. एकांकिका, नाटक असो, कथा असे विविध साहित्य प्रकार देखील त्यानं हाताळले आहेत. स्वतः PhD असलेला हा ज्ञानेश्वर त्याच्या कादंबऱ्यांवरती आज PhD केली जात आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या कूस या कादंबरीवरती दिग्दर्शित केलेल्या लघुचित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये आज विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं आहे. ज्ञानेश्वरच्या या कादंबरीवरती लवकरच आपल्याला चित्रपट देखील बघायला मिळेल. अशा या लेखक मित्राशी आज आपण गप्पा मारूयात. तुला लिहावंसं का वाटलं सगळ्यात पहिल्यांदा? मी खरं तर धन्यवाद देतो. विश्वशांती दर्शन या चॅनलमध्ये आपण मला बोलवलं आणि हा संवाद इथं आपण घडवून आणला त्याबद्दल MIT संस्थेचे संस्थापक आदरणीय कराड सर आणि आपण सर्वच संयोजक यांना मनपूर्वक धन्यवाद. जो प्रश्न विचारला की मी का लिहितो, सुरुवातीला तुम्ही खूप असं म्हटलं की खूप मोठा लेखक वगैरे. मला अजून तसं वाटत नाही. आपलं काम असतं आपलं एक काम असतं की आपण लिहिणं. म्हणजे मला वाटतं की लिहिण्याने काही प्रश्न जे सामान्य माणसाच्या नजरेस येत नाहीत, पॉलिसी मेकरच्या नजरेस येत नाहीत, ते आपण त्याचा शोध घेऊन संशोधनात्मक पद्धतीने ते समोर आणले पाहिजेत. पण ग्रामीण भागामध्ये अगदी म्हणजे लहानपणापासून तू प्रश्न बघत आलास आणि त्याच्यावरती तू खूप संशोधन केलंस हे आम्ही सगळेजण पाहतोय. म्हणून मी असं तुला म्हटलं की एक शेतकऱ्याचा मुलगा ते इतका मोठा लेखक. नाही, तो आहे भाग. पण म्हणजे मी का लिहितो तो मगाचा जो मुद्दा होता ना, त्या मुद्द्याकडे येतो. जसं मूळ गाव आम्ही मराठवाड्यामधून, नंतर बार्शीला स्थलांतर आणि परत मी इकडं पुण्यात शिक्षणासाठी आलो. माझे आईवडील ऊस तोडायचे आणि मजूर कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू जमीन. त्यामुळं माझं बालपण जे आहे ते कधी गावाकडं तर कधी पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये ऊसतोडीसाठी आईवडील जायचे. त्याच्यामुळं कधी तिकडं जायचं, कधी इकडं राहायचं. आणि याच्या दरम्यान शाळेचंही असं व्हायचं की आजीकडं मला ठेवलं जायचं. आणि 7वीपर्यंत शिक्षण हे गावात झालं आणि नंतर मी बोर्डिंगमध्ये शिक्षण झालं आणि पुढं हा सगळा प्रवास चालू झाला. मला सांगायचं की या दरम्यान म्हणजे खरं तर लिहिण्याचं जी गोष्ट आहे, मला गोष्ट सांगण्याची हातोटी म्हण किंवा ऐकणं जे आहे हे आजीकडून मला जास्त शिकायला मिळालं. कारण आजीच्या आजही हजारो ओव्या पाठ आहेत, अभंग खूप पाठ आहेत. आणि लहानपणी मी तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी ऐकायचो आणि तो कान तिथं तयार झाला. तो तिथं कान तयार झाला असल्यामुळं पुढं मी जेव्हा पत्रकारिता केली आणि मी माध्यमामध्ये काम करायला लागलो त्यावेळी मी इतर लोकांचे जे प्रश्न मांडत होतो त्यावेळी मला असं वाटलं की इतरांपेक्षा मी ज्या समूहामधून येतो, ज्या वातावरणामधून येतो, तिथले अनेक गंभीर प्रश्न आहेत ते आपण मांडले पाहिजेत. म्हणून मग मी मुख्य प्रवाहामध्ये ऊसतोड कामगारांच्या जगण्यावरती संशोधन करून काही रिसर्च आर्टिकल लिहिली आणि नंतर मी व्यसन ही कादंबरी लिहिली, ज्या कादंबरीवरती आज जवळपास 7-8 विद्यार्थी PhD करतायत. त्या कादंबरीच्या आधारे वेगवेगळे प्रश्न जे समूहासमोर येणं गरजेचं आहे त्याच्यावर परिसंवाद होत आहेत, त्याच्यावर चर्चा होत आहेत. नंतर मी कूस ही कादंबरी लिहिली, जे की स्त्रियांची गर्भाशय काढली जात आहेत आणि नेमकं काय आहे. म्हणजे एकंदरीत आरोग्याचे प्रश्न, एकंदरीत मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, अशा अनुषंगानं ते मी त्या लिखाण केलेलं आहे. पुढं मी जेव्हा म्हणजे मी ही स्पर्धा परीक्षेचा भाग राहिलेलो की नोकरीसाठी आपण स्ट्रगल करत असतो. मग त्यावेळी मला असं वाटलं की माझ्याबरोबरची जी काही मुलं आहेत ती कुठले प्रश्न हाताळते, मी त्यांचं जगणं काय आहे, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे. आणि हे सगळे ग्रामीण भागामधली मुलं आहेत.
मग त्या विषयावरती मी लिहायला संशोधन सुरू केलं. त्या दरम्यान आम्ही मग हे एक पुस्तक लिहिलं की मी अधिकारी, स्पर्धा परीक्षा वास्तव भवितव्यानी दिशा. हे संशोधनात्मक पुस्तक आहे. याच्यामध्ये जवळपास आपण 473 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. आणि नेमकं या विद्यार्थ्यांचं होतं काय, जागा असतात 1000 1500 पण लाखो विद्यार्थी बसतात, मग या विद्यार्थ्यांचं नेमकं होतं काय, त्या अनुषंगानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग तर मी लिहिण्याची म्हणजे परत मी ते सांगतो की मला का लिहावं असं वाटतं की जे दिसतं आहे हे मुख्य प्रभावामध्ये जी धोरणकर्ते आहेत त्यांच्यासमोर आलं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघला पाहिजे. ते सातत्यानं माझ्या डोक्यात असतं की आपण हे आहे हे मांडलं पाहिजे, म्हणून मी लिहितो. सगळ्यात सुरुवातीला तू बोललास की यसन कादंबरी शेतकरी नाही तर ऊसतोड कामगार यांचे प्रश्न, तू त्यांच्यामध्ये जाऊन राहिलास तिथे दिवस रात्र, कितीतरी महिने तू त्यांच्यासोबत होतास, तर कसा अनुभव होता तो तुझा सगळा? मी आत्ता हे काम करण्याच्या निमित्तानं जो तो राहिलो तो म्हणजे विषय समजून घेण्यासाठी, पण माझं बालपणच त्याच्यामध्ये गेल्यामुळं म्हणजे साधारणतः 1995 ते 2003 पर्यंत 2002 पर्यंत 7-8 वर्ष ते मी खूप जवळून लहानपणी आणि त्या गोष्टी कोरलेल्या. पण त्यावेळचा कालखंड आणि आत्ता 2025 मध्ये खूप बदल झालेले आहेत. बदल कुठले झालेले आहेत तर कारखानदारी वाढतीये, शेतीमध्ये बदल होत आहेत, पण कामगारांमध्ये त्यावेळी झोपडपट्टी म्हणजे ते कारखान्यावर गेल्यावर पालामध्ये राहायचे, आजही तिथंच पालामध्ये राहतात. तिथं म्हणजे पूर्वी त्यांना पाणी जे नळाचंच असायचं तसंच आहेत. फार कामगारांमध्ये फार तर काय तर त्यांना जे कोयत्याची जी उचल आहे ते पूर्वी काही 135 180 होते, आता 365 झाली आहे. परंतु त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, ते काही सुटलेले नाही आहेत. हा मुख्य. आणि फक्त प्रश्नच नाही तर ही जी लोक काम करतात ना, हे एक सांस्कृतिक जगणं आहे. हा एक परीघ आहे. हा कुठल्या भागामधून येतोय? प्रामुख्यानं हा मराठवाडा, विदर्भ आणि हल्ली आता खानदेशामधलेही मजूर आहेत. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर 20 ते 25 लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर आहेत. आणि या सगळ्यांचे मी फक्त एक व्यक्ती ना, एक कुटुंब येतं, कुटुंबाबरोबर तो परीघ येतो आणि त्यातून त्यांचे जगण्याचे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. म्हणून मला असं वाटलं की ते लिहित असताना आपण फक्त त्यांना भाववाढ मिळते का किंवा त्यांना कामाचा मोबदला मिळतो इथपर्यंत न जाता त्यांचं पूर्ण जगणंच माणूस म्हणून कसं बदलता येईल. कारण पहाटे 4 वाजता उठणं, 2 वाजता उठणं, गाडी जुंपणं आणि मग फडामध्ये जाणं आणि ते तोडायला घेऊन जाणं हे खूप अवघड आहे. आणि तुम्ही 24 तासामधले कमीत कमी 18 तास काम करतात. एवढं शारीरिक आणि हालाकीचं आणि कष्टाचं काम असताना साधारण कुटुंबामधला माणूस हे करू शकणार नाही. ही मुलं बालकामगार पण झालेले असतात, लहानपणापासून ते बघतायत म्हणून ते तेवढं कष्टाचं काम झेलू शकतात. नाहीतर धाडसच होणार नाही कुणाचं. तुम्ही पाहता थंडीच आणि तो सीझन हिवाळ्याचा असतो. 2 वाजता पहाटे तुम्हाला उठायचं, बैलगाडी झोपायची, फडात जायचं आणि ते वातावरण बघितलं ना, गार, प्रचंड गार असतं. असं जायचं म्हटलं तरी हे होतं. आणि त्यात तुम्हाला ते ऊस तोडायचं आहे, तोडलेली मोळी उचलायची आहे, ते गाडीत भरायची आहे आणि मुलं रडत असतात, खाणे, अशा खूप असंख्य गोष्टी आहेत. तरी पण ते एवढ्या आत्मविश्वासानं ते काम करतात. त्यांचं जगणं एवढं जवळून म्हणजे मी बघतोय, म्हणजे लहानपणी अनुभवलेलं आणि आता मी बघतोय, अनेक नातेवाईक बघतोय. तर हे कसं घडतं किंवा का घडतं, हे करावं का लागतं, तर ते एक चक्र सुरू झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आमच्या नशिबी आलेलं आहे म्हणून ते करतायत. याच्यातून त्यांना अजून तर बाहेर पडण्याचा मार्ग मिळालेला नाही. पण जे पालक सुशिक्षित झाले, ज्यांना वाटतं की आपली मुलं शिकली पाहिजेत, तर त्यांना कुठंतरी हे जाणवतं, त्यातून ते थोडाफार बदल होताना दिसतो आहे. तू यसन कादंबरी लिहिलीस, त्याच्यावर असंख्य प्रतिक्रिया तुला आल्या असतील, त्याच्यात तू असंख्य प्रश्न मांडलेत. ते वाचल्यानंतर प्रत्येकालाच भावतं असं की हा म्हणजे यांचं जीवन खरोखरीचं असं आहे. तर तुला मनाला लागलेली कुठली आठवण सांगशील का? खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यसन ज्यावेळी कादंबरी प्रकाशित झाली, खूप लोकांनी प्रतिक्रिया लिहिल्या. म्हणजे जवळपास मला वाटतंय त्याच्यावरती एक 27 ते 28 प्रतिक्रिया, म्हणजे लिहून आलेले रिव्ह्यू. म्हणजे लोकसत्तापासून ते दिव्य मराठी असेल, लोकमत असेल, अशा वेगवेगळ्या आणि जाणकार लेखकांनी लिहिलेलं. म्हणजे आनंद बिंकर असतील, रणधीर शिंदे, आसाराम लोमटे असतील, खूप लेखकांनी लिहिलं. पण सामान्य वाचक म्हणून ज्या मला प्रतिक्रिया यायच्या आजही येतात. बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये एक शिक्षिका विनाअनुदानित शाळेवरती काम करतात. बरं, त्या शिक्षिका त्यांनी DED केलं, तिथं लागले. त्यांनी यसन वाचली. यसन वाचल्यानंतर त्यांना मी कादंबरीवर मध्ये फोन नंबर दिलेला आहे. त्यांचा मला फोन आला. हे 2000 म्हणजे पुस्तक आल्यानंतर मला वाटतं 21 कोविडच्या दरम्यान त्यांचा मला फोन आला होता. आणि फोन केल्यानंतर त्या फक्त सुरुवातीला त्यांचा हुंकार ऐकू येत होता. म्हणजे त्यांना रडू येत होतं.
मला असं का वाटलं की म्हणजे एक असा थोडा वेळ त्यांनी पॉज घेतला आणि ते नंतर त्यांचा फक्त मला रडण्याचा आवाजच आला. थोडासा परत तो फोन कट झाला, परत कॉल केला आणि परत सांगायला लागले की मी म्हटलं तुम्ही का रडला. त्यातली ती म्हटली जी सविता आहे ना, ती सविता ही माझी गोष्ट वाटली म्हटले मी. आणि ती पुढं शिकत जाते आणि ज्या पद्धतीनं म्हणजे त्या ऊसतोड समूहामधून येते, डी.एड करते आणि कुठंतरी काम संस्थेवर लागेल म्हणते, पण तिथंही त्या संस्थेवरती 4-8 हजार रुपये पगारामध्ये भागत नाही कुटुंब. आणि या लेवलला फ्रस्ट्रेशन, या लेवलला आहे. असं वाटायला लागतं की आपलं ह्याच्या म्हणजे आगीतून फुफुट्यात जो पट्ट म्हणतो ना, तसा प्रकार तिथं तो जाणवला. त्यामुळे ती म्हणली की ही माझी गोष्ट वाटते या कादंबरीमधली. मग ते जे म्हणतो ना की एखादा वाचक त्या एखाद्या साहित्यकृतीच्या जवळ जातो ते जगणं आपलंसं करून घेतो, तिथं मला वाटतं की त्या पुस्तकाचं यश आहे. नक्कीच. असाच दुसरा विषय तू मगाशी बोलताना सांगितलंस, कूस ही कादंबरी तुझी. तर स्त्रियांचा मुख्य प्रश्न तू त्याच्यात हाताळलायस, जो खूप संवेदनशील आहे. काय सांगशील त्याच्याबद्दल? परत मी याच्याशीच कनेक्ट करेल. त्याचा जो बॅकड्रॉप आहे, कूस कादंबरी म्हणजे कूसमधली जी गोष्ट घडतीये ती कशावरती घडतीये, तर परत ही पार्श्वभूमी मराठवाड्यामधल्या शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांच्याच पार्श्वभूमीवर घडतीये. हे सगळे स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जातात. कष्टाचं जिथं जिथं काम येतं तिथं तिथं स्त्रियांच्या आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. त्यातला पहिला म्हणजे आता ह्यातला जर आपण ऊसतोडीचा मुद्दा घेतला, कारण मी ती कूस ही कादंबरी त्याच विषयावरती आहे. फक्त ते आपण काय म्हणतात ना, सरधोपटपणे म्हणतात की हे ऊसतोड कामगार नाही, त्याच्या पलीकडे जाऊन आपण ते माणूस म्हणून, ते एक समूह म्हणून, ती एक संस्कृती म्हणून ते कुठल्या गटामधून येत आहेत हे बघितलं गेलं पाहिजे. ते आपल्याकडे बघितलं जात नाही. म्हणून मला असं वाटलं की स्त्रियांचं म्हणजे आपल्याकडं स्थान अजूनही खालच्या पातळीवरती धरलं जातं. जरी कष्टकरी कुटुंब असले ना तरी स्त्री त्याच्यात खाली असते, पुरुष त्याच्या थोडासा वर येतो, म्हणजे त्याला अजून सामाजिक थोडा अवकाश वेगळा मिळतो, परंतु स्त्रीला अजून त्याच्या खालचं आहे. म्हणून मला असं वाटलं की ती जागा आपण दिली पाहिजे. म्हणजे व्यसनमध्ये मुलांचं जगणं, त्यांचे प्रश्न, त्यांचं शिक्षण याच्याविषयी मांडलं गेलं. आणि त्याच्यानंतर स्त्रिया व्यसन लिहिताना मला खूप जाणवलं की स्त्रियांचा विषय थोडा बाजूला पडतोय. म्हणून मग मी स्वतंत्र ही कूस ही कादंबरी लिहिली. आता त्याच्यात होतं काय, त्याच्यासाठी आम्ही वेगळा सर्वे केला होता, वेगळा डेटा कलेक्ट केला होता. आता ती का लिहावीशी वाटली, मुळात आपल्याकडं आजही आपण म्हणतो कायद्यानं लग्नाचं वय 18 वर्ष आणि 21 वर्ष आहे, परंतु अनेक गावांमध्ये वयात आली, पाळी झाली की 2-3 वर्षामध्ये लग्न होतं. लग्न झालं की या मुलींना साधारणतः 18, 19, 20 वर्षामध्ये 2-2, 3-3 मुलं असतात. बघा, जेव्हा शहरात मुली शिकत असतात त्यावेळी या मुलींना 2-2, 3-3 मुलं जबाबदारी झाली असतात. वयाच्या 22व्या 23व्या वर्षी ही मुलं जी आहेत, त्या मुली जी आहेत आई झालेल्या असतात आणि नंतर त्यांना दुसऱ्या व्याधी सुरू झालेल्या असतात. त्या व्याधी कुठल्या, तर आता कुटुंबामध्ये हे तुमची 2-3 मुलं आहेत, हे सांभाळायला लागणार आहेत. मग तुम्हाला सांभाळायचं रोजगाराचं साधन काय, शेतामध्ये काही पिकत नाही, तुम्ही स्थलांतर करताय, स्थलांतर कुठून कारखान्यावरती कामाला येत आहे. मग तुम्हाला तिथं काम करत असताना म्हणजे तुम्ही ऊसाची म्हणजे गाडी भरण्यासाठी म्हणा किंवा ती तोडण्यासाठी एक स्त्री म्हणजे जी आहे ना, मी जेव्हा मी काम सर्वे करत होतो, एका मिनिटामध्ये जवळपास 7 ते 8 वेळा ती खाली वागते आणि ती मोळी उचलते. आणि हे असं 7 ते 8 वेळा घडताना ओटीपोटावरती ताण येतो. अगोदरच मुलं होऊन म्हणजे तेवढ्या त्या कमी कालावधीमध्ये एकतर आहार पुरेसा नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात फक्त एकच घटक नाही, तर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर ताण येतो आणि त्या ताण येण्यामुळं पाळीच्या कालावधीमध्ये त्या 4 दिवसामध्ये सातत्यानं ब्लडिंग सुरू राहतं. मग 4 दिवसाच्या आधी 8 दिवस ही ब्लडिंग काही स्त्रियांचं राहतं, कुणाकुणाचं 15-15 दिवसही राहतं. आणि त्यातून मग इतर आजार सुरू होतात. आणि हे इतर आजार एवढे भयानक वाढत जातात की नंतर असं सांगितलं जातं की तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, गर्भाशयाला काही ते धोका निर्माण आहे, म्हणजे अजून काही अडचणी निर्माण होतील. त्या भीतीपोटी त्या स्त्रिया गर्भाशयाच्या पिशव्या काढतात. 2021चा जो गव्हर्नमेंटचा सर्वे होता त्याच्यामध्ये 83,000 स्त्रियांचा सर्वे शासनाने केला होता. त्याच्यामध्ये 13,000 स्त्रिया ह्या ऑन पेपर सापडल्या की ज्यांची गर्भाशय काढली आहेत. या व्यतिरिक्त अनेक स्त्रियांची काढली जातात. फक्त हा गर्भाशय काढण्यापुरताच विषय मर्यादित नाहीये, तर अख्ख्या कुटुंबाचं, एक स्त्री कमकुवत जर झाली तर ते अख्खं कुटुंब खचतं.
म्हणजे असंही आहे की मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या आत्महत्यानंतर अनेक स्त्रिया घर चालवतात, अनेक स्त्रिया ते कुटुंब पुढे घेऊन जातात. पण स्त्री आता जर अशा वेगवेगळ्या आजारानं खचून गेली तर ते कुटुंब पूर्णपणे मागे पडत आहेत. त्या मुलांना म्हणजे काय म्हणतात ना, अनाथ होताना अशी खूप मुलं मी बघतोय, माझ्या नातेवाईकांमधली आहेत, जवळची आहेत, पण यांच्या जबाबदारी घेणार कोण, कुठल्या पातळीवरती यांना मदत, असे खूप मुद्दे होते, खूप गोष्टीच होत्या. म्हणून मला ते कूस लिहावंसं वाटलं आणि तो विषय मी ते कूसमधून मांडलेला. ह्याच्यातनंच तुझी लॉकडाऊन सुद्धा आली. लॉकडाऊननी सगळं विश्व बदललं. काय सांगशील लॉकडाऊनचा अनुभव? त्यावेळी प्रत्येक जण म्हणजे काय म्हणतो ना आपण, हे जग स्तब्ध झालं होतं आणि प्रत्येक कुणालाच माहिती नव्हतं की पुढं काय होणार आहे. म्हणजे असं एकदम धीरगंभीर वातावरण झालेलं होतं की आपण पुढच्या वर्षी असू की नसू इथपर्यंत तो प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सगळेच लोक नेटानं लस आले, परत हे झालं आणि ते काही दिवसामध्ये पूर्ववत वातावरण तयार झालं. त्या दरम्यान जी मानसिक घालमेल तयार झाली होती ना, ती खूप भयानक होती. दुसरं काम करण्याची इच्छा होत नव्हती आणि त्यावेळी मी पत्रकारिता करत होतो आणि फील्डवरती बऱ्याच गोष्टी बघायला मिळायच्या, बघत होतो, आपल्याला जात होतो हे सगळं. मग त्या दरम्यानही मला जे काही अनुभव आले आणि जे आजूबाजूला बघत होतो तेच अनुभव मी लॉकडाऊन या कादंबरीमध्ये मांडलेले आहेत की जे शहरामध्ये अडकून पडलेली माणसं पण मूळ गावाकडची, त्यांना गावाकडे जाण्याची जी ओढ होती, त्यांना गावाकडे जायचं होतं, तर त्या जाण्याच्या दरम्यान त्यांची जी काही गालमेल होती, जे काय होतं ना, ती त्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर शासनाचं त्यांना असणारं जे प्रत्युत्तर म्हणतो, शासनाचे कुठले कुठले प्रतिबंध होते आणि कोविड कालखंडामध्ये सामाजिक एक जो म्हणतो ना, एक गट तयार झाला होता, त्याच्यामध्ये जे काही द्वंद्व तयार होतं, त्याच्यामधून सामान्य माणसाची, एखाद्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या माणसाची होरपड कशी होत होती, त्या दृष्टिकोनातून ती कादंबरी मांडलेली आहे. ही कादंबरी वाचली तर विषय तुमच्या लक्षात येईल. मी खोलवर त्या विषयामध्ये जाणार नाही, कारण त्याला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे शासनाच्या पातळीवरच्या योजना असतील किंवा काही खाजगी कंपनीतली धोरणं असतील आणि सामान्य कुटुंबामधल्या लोकांचा आणि त्यातही कामगार कुटुंबाचा त्याला असणारा रिस्पॉन्स कसा होता, त्या दृष्टिकोनातून ती कादंबरी लिहिलेली आहे. तुझं लिखाण खूप आहे, त्याच्यातलं एक म्हणजे आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य, हे शीर्षक वाचलं की अंगावर येतं. हा विचार तुझ्या मनामध्ये कसा आला? काही प्रसंग आहे का, व्यक्ती याला काही कारणीभूत आहे का? नाही, आता हे नाव आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य आहे, पण ते इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती, तिथं बरं ते त्याने असं खाली असंच त्याला कादंबरी असंच गुंगीत लटकलेलं तारुण्य. मी नंतर विचार करत होतो की असंच गुंगीत लटकलेलं म्हणजे असंच कसं काय असू शकतं. ते शीर्षक देण्यापाठीमागचा थोडासा वेगळा विचार आहे, मी ते नंतर सांगेल. पण मला का लिहावीशी वाटली त्याचं कारण सांगतो. मी स्पर्धा परीक्षेची अगोदर तयारी करत होतो. दुसरं, मी स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवत होतो पुण्यामध्ये. एक 4-5 वर्ष मी शिकवलं. मला आवड आहे शिकवण्याची, म्हणून मी शिकवायचो, इंग्रजी विषय हा शिकवायचो. पण त्या दरम्यान मी जे अनुभवलं की आत्ताच्या पिढीत, आता मी जेव्हा तयारी करत होतो तो 2011, 12, 13, 14, 15 पर्यंतचा काळ. त्याच्यानंतर मी शिकवायला सुरू केलं. माझी निवड झाली नाही, समाहू परत माझा इंटरेस्ट बदलला आणि मला संशोधन किंवा पत्रकारिता अशा गोष्टीमध्ये जास्त, लिहिण्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला. पण त्या दरम्यान काय झालं की सगळेजण म्हणजे तरुणांना मोटिवेट करणारी, म्हणजे मोटिवेट सगळ्यांनीच करावं, पण काय आहे ना की अशा पद्धतीनं आपण म्हणतो ना की व्याख्यानं पण मोटिवेशन देणं, तुम्ही करा, तुमच्याकडे खूप एनर्जी आहे, तुम्ही करू शकता. तरुण करू शकतात, परंतु त्यांना वास्तव काय आहे, फॅक्ट काय आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ॲनालिसिस, म्हणजे माझ्यामध्ये गुण कुठला आहे याचं कोणी भान तसं आणूनच देत नाही. म्हणजे एखादा जर विद्यार्थी तर गावाकडून आला ना की लागला तयारी करायला, त्याला सांगितलं जातं तू तयारी कर, एमपीएससी कर किंवा काही हे असेल, त्याला एवढं बाहेरून पुशअप केलं जातं, एवढं असं ढकललं जातं. तो एकदा त्यात गेला मग तो गावाकडून म्हणजे पैसे आणणार किंवा इकडून आणणार, काही जे असेल ते, ज्यांची कुवत नसते तेही वर्षाला 1,00,000-2 लाख रुपये म्हणजे पैसे घेऊन क्लास लावतात. बरं, नाही निवड झाली तर काय करणार? बरोबर. अशा गोष्टी होत्या आणि मला असं वाटलं की याच्यावरती आपण वास्तव दृष्टिकोनातून पुस्तक लिहिणं खूप गरजेचं आहे आणि हे समाजासमोर आणलं पाहिजे. कारण काय माहिती आहे का, ज्या मुलांची निवड झाली नाही ती मुलं आत्मविश्वास गेल्यासारखी वागतायत. म्हणजे त्यांना असं वाटतं की निवड झाली तर काहीच नाही आहे जगात, निवड झाली तरच आपण यशस्वी आयुष्यामध्ये. असं काही नसतं. म्हणजे असं कोणीच नाही म्हणू शकत की आता मी अधिकारी झालो म्हणजे खूप चांगला माणूस झालो, काही संबंध नाही.
कितीतरी अधिकारी होतात आणि नंतर भ्रष्टाचार करतात, करप्ट कुटुंबातनं होतात. पाठवलं गेलंय आणि त्यांच्या अपेक्षा आणि मला काहीतरी सरकारी अधिकारी व्हायचंय तर मी यशस्वी, असं काहीसं. तेच ना, मग ते मला खूप जाणवलं की असं काही नसतं. म्हणून मला असं वाटलं की याच्यावरती कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे. मुद्दा असा होतो की क्लासवाले बोलत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. दुसरं जे निवड झालेले अधिकारी जे आहेत ना, ते पदावरती काम करण्याच्या ऐवजी इकडे येऊन लोकांना मोटिवेशनल भाषणं देतात. बरं, त्यांनी तिकडे आता नोकरी लागली तर नोकरी करावी ना, परत इकडे येऊन तुम्ही तयारी करा, काय गरज नाही आहे त्यांना. त्यामुळे एक समाजामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे ना की प्रत्येकाने UPSC किंवा MPSC केलं म्हणजे तो अधिकारी भारी किंवा तो निवड झालेला तो सर्वोत्कृष्ट. आपण जर उदाहरण बघितलं, त्यांना पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, IAS होण्यासाठी किंवा UPSC साठी दरवर्षी जागा किती असतात? 900 ते 1000. देशभरातून विद्यार्थी बसतात किती? कल्पना केली तुम्ही, दरवर्षी विद्यार्थी किती बसतात या परीक्षेला आणि मुख्य परीक्षेपर्यंत किती जातात? म्हणजे 900 ते 1000 जागेसाठी प्रीसाठी साधारणतः 40 ते 50 लाख विद्यार्थी देशभरातून बसतात. या 40 ते 1000 जागे, त्यातून फायनलला किती जाणार आहेत? इंटरव्ह्यू कडे किती जात आहेत? त्याच्यातला तू एक विद्यार्थी पण होतास, तूही त्याचा प्रयत्न केलास. मी तेच सांगतोय, म्हणजे तुम्ही तिथं नाही निवड झाली याचा अर्थ तुम्ही नालायक आहेत असं होऊ शकत. तुमच्याकडं तुम्हाला मिळालेलं व्यक्तिमत्व हे वेगळं असू शकतं, तुम्ही आहे, पण आपल्याकडं काय ना, ती माणसं स्वीकारायलाच तयार नाहीत. क्षेत्र वेगळं लवकर स्वीकारलं जात नाही, उपजीविकेचं साधन. अगदी ना, जो ग्लॅमर मिळवून दिलेल्या लोकांना असं वाटतं हे म्हणजेच सर्वस्व, असं काही नसतं. तुम्ही या जागेवर उभा राहा किंवा तुम्ही साधा, मी तर असं म्हणतो की कुठलंही ज्या कामामध्ये तुम्हाला आनंद मिळतो, ज्या कामामध्ये तुम्हाला टिकून राहून सातत्यानं असं वाटतं की हे मला करायचंय, आतून तुमचा आवाज तुम्हाला बोलत राहतो, ते जर आपण ध्यास घेऊन काम केलं ना, यश आपोआप येतं. यश अपयश म्हणजे काही ना एक टप्पा असतो, पण आज यश आलं, उद्या अपयश येऊ शकतो ना तुम्हाला. बरोबर. मग दररोजच तुम्ही काही एखादा लॅविश असं असून शकत नाही. निसर्गाचंही चक्र आहे, कधी पावसाळा आहे, कधी उन्हाळा आहे, कधी थंडी आहे, असं हे सगळं बघितलं गेलं पाहिजे ना. ही दृष्टी मुलांना मिळावी, ही दृष्टी तरुणांना मिळावी, ही दृष्टी तशी असावी, समाजातल्याही जाणकार लोकांनी तसं बघावं. म्हणून मला असं वाटलं की हे पुस्तक आपण लिहिलं पाहिजे. त्या कादंबरीमध्ये खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तरुणांच्या व्यक्तिमत्वाच्या उकल करणारे मुद्दे आहेत. म्हणजे व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त अभ्यासातनंच बघितलं गेलं नाही पाहिजे, तर ते आपण म्हणतो ना, आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे आपण डावा उजवा मेंदू तर माहिती आहे, पण हार्वर्ड गार्डनरने एक थिअरी मांडलेली आहे की जी मल्टिपल इंटेलिजन्स जी आपण म्हणतो, मग तुझ्याकडं कदाचित तुला लिंग्विस्टिकमध्ये असतं, तुझं लिंग्विस्टिक इंटेलिजंट असेल, तुला लॉजिकल आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तू त्याच्यात इंटरेस्ट असू शकतील, तुला व्हिज्युअल इंटेलिजन्स असेल तर तू व्हिज्युअल आर्ट्समध्ये काम करू शकशील, की तू एखादा नॅचरल किंवा स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुला त्यातला इंटेलिजन्स, म्हणजे तुला मेंदूमधले तुझे पॅटर्न तसे जास्त तयार होत असतील. अशा दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं गेलं पाहिजे. कारण परत तिथंच मुद्दा येतो की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आपला जो भोवताल आहे, यामध्ये विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडायला खूप गोष्टी पूरक आहेत का किंवा जबाबदार आहेत हे बघितलं गेलं पाहिजे. याच्यात खूप आहेत. म्हणजे आपल्या कुटुंब, त्याच्यानंतर आपला समाज, नातेवाईक म्हणतो, त्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि नंतर शेवटच्या टप्प्यावरती जिथं आपण नोकरी किंवा जे काम करतात, या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला लोक भेटत जातात. यामध्ये काय होतं ना, आपल्या घडण जी म्हणतो ना आपण व्यक्तिमत्वाची, हे साधारणतः 0 ते 21 वर्षापर्यंत, फार तर 25 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये हे रुजवली जातात. आणि हे रुजवण्याचं काम अलीकडं चांगल्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही. खूप संख्या जाणकारांची, समजूतदार माणसांची कमी आहे. मुलांना समजावून घेऊन त्यांच्या चुका काय आहे, बरं चुका नसतात त्यांची एनर्जी तशा पद्धतीनं काम करते म्हणून तो मुलगा तसं वागत असतो. पण त्या एनर्जीला डायव्हर्ट करून एखाद्या स्किलमध्ये, एखाद्या कौशल्यामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या व्यवस्थेमध्ये फारशी राहिलेली नाही आहे. अशा काही संस्था आता पुढे येतात. म्हणजे MITनं काही स्किल बेस एज्युकेशन सुरू केलेलं आहे. म्हणजे ADTमध्ये आहे, WPM किंवा सिम्बायसिसमध्ये पण अशा काही आहेत की ज्यांनी आता विचार केला आहे, मी मुलांना स्किल डेव्हलपमेंट दिलं गेलं पाहिजे, मुलांमधले गुण ओळखले पाहिजेत आणि त्यानुसार त्याचा प्रवेश पण झाला पाहिजे. तो आयुष्यभर म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी त्यात रमून जाता. म्हणजे तुम्हाला कार्व्हर माहिती असेल, जे कार्व्हरने
वेगवेगळे म्हणजे शेती उत्पादनामधले वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ तयार केले गेले की माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनापासून रोजगार मिळवण्यासाठी या उत्पादन प्रक्रिया करून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करता येऊ शकतील. खूप सारे शोध लावले. हे कधी होतं? हे जिज्ञासामधून होतं. आपल्याकडं पण असं करता येऊ शकतं. म्हणजे मी याच्यात सांगेल की या पुस्तकामध्ये स्पर्धा परीक्षा जी तयारी करत होती मुलं यांनी सोडलं आणि नंतर आता पर्यायी क्षेत्रामध्ये काम करतायत. अशा जवळपास 73 मुलांच्या स्टोरीज आहेत आणि त्या सक्सेस आहेत. सक्सेस म्हणजे आजच्या ज्या समाज व्यवस्थेला पाहिजे ना की आर्थिक दृष्टिकोनातून आज यांचा कोणाचा 1 कोटीचा उद्योग आहे, कोणाचा 2 कोटीचा आहे, कोणाचा 4 कोटीचा आहे. रणजितसिंह पाटील आज जे रक्षक सिक्युरिटी पुण्यामध्ये आपण बघतो, वेगवेगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी बघतो, हा विद्यार्थी त्याच्या विद्यार्थी दशेमध्ये PSIसाठी खूप झगडला होता. बरं, PSIची निवड पण झाली होती पण शेवटी नेमणूक मिळाली नाही. काहीतरी त्या प्रोसेसमध्ये गडबड झाली आणि त्यांना ते पद मिळालं नाही. पण निराश न होता ध्यास एकच आहे की मला ड्युटी करायची समाजाची सुरक्षाच्या दृष्टिकोनातून. पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेला नाही पण आज सुरक्षेचं काम ते वेगवेगळ्या पातळीवरती करतायत. त्यांची स्टोरी आपण या पुस्तकामध्ये म्हणजे मी अधिकारी म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामधले कोणी काम करणारा माणूस तो अधिकारी असतो, जो निर्णय घेऊ शकतो, जो तो प्रश्न सोडवू शकतो. बघा इंटेलिजन्स काय असतं की तुम्ही समाजामध्ये उपस्थित झालेले किंवा उपस्थित नसलेले देखील गोष्टीचा शोध घेऊन ते समस्या समजावून ते सोडवण्याचं धाडस ज्याच्यामध्ये असतो ना तो अधिकारी आहे. बरोबर. मी इथंही आता तुम्ही जे इथं समोर आहात तुम्ही हा सगळा सेटअप करताय, त्यांना वाटलं की आता हा लाईट तुटलाय आणि हे कसा सोडवायचा, त्यांनी तो प्रश्न सोडवला. ते दुसऱ्यावरती अवलंबून नाही, त्यांनी मागवला, त्यांनी सोडवला. तुम्ही इथंही कुठली कॅमेऱ्याची फ्रेम जरी लावायचं म्हटलं ना त्याला एक डिसिजन मेकिंग असतं की या फ्रेममध्ये असं बसणार. हे कौशल्य जे आहे म्हणजे प्रत्येक फील्डमधलं, मी उदाहरण म्हणून इथलं घेतोय, प्रत्येक फील्डमधलं आपल्याला ते करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हे मनोहर पाटील आहे ज्यांनी ग्रीन हाऊस शेती जी म्हणतो आपण, म्हणजे त्यांच्याकडे बागायती शेती नव्हती, कोरडवाहू होती, पण ते कशा पद्धतीने केली कमी पाण्यावरती. तर त्यांचा जो प्लांट आहे ना सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यांचा हा प्लांट. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणजे मला असं आवडीनं सांगेल तुम्हाला की इकडं रिजेक्ट झालेले विद्यार्थी आज इकडं करोडपती आहेत किंवा खूप नामांकन खूप उच्च क्षेत्रामध्ये त्यांनी नाव मिळवलेलं. महेश मित्र म्हणून आहे की जो आज कॉर्पोरेट NGOमध्ये, मी NGO चालवतो, तो इकडं IAS अधिकारी झाला नाही पण आज NGO चालवतोय. NGOच्या माध्यमातून जवळपास 3000 ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो शिक्षण देण्याचं काम करतोय. हे अधिकारी होऊन पण झालं नसतं. आता हा आजाज मोमीन बीडचा आहे, इकडं PSI किंवा ह्याच्यासाठी धडपडत होता. सुरुवातीला पेपर टाकून त्यानं शिक्षण केलं. आज तो मसाला उद्योजक आहे. एवढा मसाला की आज जवळपास त्याचे 40 ते 50 लाख रुपयापर्यंत टर्नओव्हर गेलेला आहे 10 वर्षामध्ये. म्हणजे आज घरोघरी जो मसाला तो वेगळेकडून मागवतो आणि तो त्याचे पॅकिंग करून तो सप्लाय करतो. असे खूप सारे वेगवेगळे आहेत, म्हणजे एकच नाही. आता हे डोर मॅन्युफॅक्चरिंगचा उद्योग सुरू केला आहे स्वप्नील वाघ म्हणून, धायरीमध्ये त्याचा बिझनेस आहे. इकडं तर एवढ्या फ्रस्ट्रेशननं त्याने सोडून दिलं होतं की आता जगण्यामध्ये काय रामच नाही. म्हणजे आत्महत्याच्या स्टेजपर्यंत गेलेला माणूस परत एखाद्या डोअर मॅन्युफॅक्चरिंग, आज मोठ्या मोठ्या जेवढ्या बिल्डरच्या साईट आहेत ना तिथे ते डोअर ते सप्लाय करतो, तो स्वतः तयार करून. अशा खूप साऱ्या, म्हणजे मी तरी 73 स्टोरीज घेतलेल्या होत्या की जे पर्यायी क्षेत्रामध्ये काम करतात. सांगलीमधला तो अजून एक पाटील म्हणून आहे, म्हणजे तो तर अशी केस होती, त्यानं गावाकडे मॉल सुरू केला आहे. मग इंटरेस्टिंग आहे ना. मग पुण्यात आपण मॉल बघतो, गावामध्ये आता त्या भागामध्ये ना 8-10 गावांमधून एक चौक होता. त्या चौकावरती लोक नेहमी यायची जायची. त्याच्या तिथं लक्षात आलं, त्यानं तिथं मॉल सुरू केला. सर्व गोष्टी ज्या पुण्यासारख्या मुंबईसारख्या मॉलमध्ये मिळतील ते तिथं त्यानं उपलब्ध करून दिल्या. शिवाय गावातल्या लोकांचं जे काही उत्पादन असेल, जे प्रॉडक्ट असेल ते तिथे ठेवलं गेलं. म्हणजे तिथलेच, म्हणजे कल्पकता वापरली आणि त्याचा बिझनेस होता. आता जवळपास 2 कोटीच्या पुढे त्याचा टर्नओव्हर गेलेला. म्हणजे कल्पकता तुम्ही जर वापरली तर ते करता येऊ शकतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी या पुस्तका हा उदाहरण का देतोय, हे पूर्ण संशोधनात्मक पुस्तक आहे. याचा हा डेटा आपण कलेक्ट करून याचा अनालिसिस केलेला आहे. मग याचा उपयोग वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयां वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो. हा खूप महत्त्वाचा ग्रंथ त्या अर्थानं आहे. त्यामुळे मी यातले काही उदाहरणं संदर्भासाठी दिलेली आहे. मी तुम्ही प्रश्न छोटाच विचारला तर मी विस्तृत त्याचं खूप विचार करायला लावणारं आणि एक पाऊल पुढे जाणारा तुझा विचार प्रत्येक शब्दात तुझ्या आहे. ज्ञानेश्वर, आजचा तरुण माध्यमांमध्ये अडकलाय, कमी बोलतो, त्याला कोणाशी बोलायची, नेमकं काय, कोणाशी चर्चा करण्याची गरज आहे असं तुला वाटतं? नाही, हा खूप गंभीर मुद्दा आहे. हा फक्त तरुणांचाच नाही आहे, सगळ्यांचाच आहे. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये घडतंय. म्हणजे होतंय काय, आम्ही एकमेकांचं ऐकतच नाही आहेत. आम्ही आपल्या आजूबाजूला काय घडतंय, म्हणजे
प्रमाण आहे त्याचं. सगळेच म्हणणार नाही की सगळेच ऐकत नाहीत. काही लोक खूप चांगलं ऐकतायत, त्यांची प्रगती होत राहते, ते बदल घडवत आहे, पण त्यांची संख्या म्हणजे आपण 100% हार्डली 5% असेल. उरलेले 90-95% लोक ऐकूनच घेत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, एक स्किल आहे ते लिसनिंग, हे स्किल आहे. ॲक्टिव्हली लिसनिंग करणं हे कमी झाल्यामुळं पुढं किंवा माझ्या आजूबाजूला काय घडतंय याचा अंदाज येत नाही. आणि त्याचा अंदाज न येता, ते परिस्थिती न बघता आम्ही आमच्या करिअरचे, आमच्या जगण्याचे निर्णय घेतो. त्याच्यामुळं खूप सारे कॉम्प्लेक्शन, म्हणजे जे म्हणतो ना आपण, एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट वाढत जाते, ती तयार होते. म्हणजे एखादा प्रश्न न समजता, समजा उदाहरण आपण घेऊया, तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला तुम्ही सांगितलं तुम्हाला आजार काय, डॉक्टरनं ऐकून न घेता त्यांच्याकडे जी ट्रीटमेंट आहे ते सांगितलं, त्यांच्याकडे ठरलेला पॅटर्न आहे, त्यानुसार जरी ट्रीटमेंट करायला लागले तर तुमचा आजार बरा नाही होणार. बरोबर. आजार प्लस वाढणार, कारण त्यांनी फक्त औषधं दिलीत पण तुमचा आजार समजावून नाही घेतलेला. अलीकडच्या काळामध्ये तसं होतंय, मुलाला काहीतरी म्हणायचंय, घरामध्ये आईला सांगतो, आई तिच्या ह्याच्यामध्ये, कारण आईला एक्सप्लोर करायचंय, वडिलांना स्वतःला एक्सप्लोर करायचंय. आणि हा प्रश्न फक्त आता शहरामध्ये नाही आहे तर गावामध्ये प्रत्येक घरोघरी झालेला आहे. त्याला अजून एक दुसरं कारण आहे की पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती होती, ती नाही. मूल वाढवण्यासाठी किंवा चांगला प्रगल्भ व्यक्ती होण्यासाठी तुम्ही फक्त आईवडिलाच्या सानिध्यात राहून चालणार नाही, तुम्हाला समजावून घेणार. मी मगाशी म्हटलं, आजी आजोबा असतील, काका काकी असतील, किंवा इतर नातेवाईक असतील, किंवा गावातला कोणीतरी एखादा जाणता माणूस असेल ज्याच्याशी मी बोलू शकतो, एखादा माझा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल ज्याच्यासमोर मी हे सगळं एक्सप्लोर करू शकतो. मग तशी माणसं कमी झाल्यामुळं मला विश्वासच वाटत नाही, मी जर तुला सांगितलं तर त्यातून मला मार्ग मिळेल का नाही. म्हणून असं होतंय की ही मुलं बोलत नाहीत. मग बोलत नसल्यामुळं याची जागा डिजिटल टेक्नॉलॉजीनं घेतली आहे, म्हणजे मोबाईलनं घेतली आहे. ही मुलं मोबाईलवर एक्सप्लोर होतात, ही मुलं इन्स्टावरती ओपन होत आहेत, ही मुलं फेसबुकवरती ओपन होत आहेत आणि तिथं त्यांचे प्रश्न मांडतायत. याच्या पुढे जाऊन ही मुलं ChatGPT समोर प्रश्न मांडतायत. म्हणजे त्यांना भावनिक दृष्टिकोनातून काय होतंय, हे ChatGPTवर मांडतायत की मला असा मानसिक त्रास होतोय. ChatGPT उत्तर त्याला जे माहिती आहे ते देते. म्हणजे मूळ मानवी भावनेकडे जातच नाहीये. मग परत त्याची गुंतागुंत वाढतीये. ही म्हणजे काय होतंय की याला स्पेस उपलब्ध न झाल्यामुळं तो डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. पण आता डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून तो प्रश्न सुटणार आहे का? कारण डिजिटल टेक्नॉलॉजी जिथं जिथं येते, जिथं जिथं लोकांना वापर, ते त्यांचा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं वाढत आहे, पण त्या मुलाचा प्रश्न नाही आहे सुटत. त्यामुळं मला असं वाटतं की अशा जिथं जिथं कोणाला प्रश्न जाणवत आहेत किंवा दिसत आहेत त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. एक मला असं वाटतं की आपल्याकडं म्हणजे भगवद्गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत, तुकाराम गाथापासून ते आत्ता अलीकडच्या भालचंद्र नेमाडांच्या हिंदू कादंबरीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं सकस साहित्य वाचलं पाहिजे. काय वाचायचं हे खूप महत्त्वाचं आहे. गदी माडगुळकरांचं गीत रामायण आहे, ज्यानं तुम्हाला दृष्टी मिळेल, पण त्याच्या पलीकडं जाऊन तुम्ही अलीकडं भालचंद्र नेमाडांचा कोसला किंवा अलीकडच्या काळामध्ये किरण गुरवचं बाळूच्या अवस्थांतरांची गोष्ट ही जर वाचली तर तुमची मानसिक बदल कसे होतात व्यक्तिमत्वामध्ये, माणसं बदलत कशी जातात हे वाचलं पाहिजे. म्हणजे पु ल देशपांडेंपासून परत अलीकडे मी परत नाव आसाराम लोमटेंसारख्या लेखकांचं घेईल किंवा प्रवीण बांदेकरांचे सकस साहित्य या मुलांना वाचायला दिलं गेलं पाहिजे. पूर्वी चांदोबा नावाचं असायचं आपल्याकडं, दिवाळी अंक आणि इतर वेगवेगळे अंक यायचे, आज किती वाचलं जातं. होतं असं की हा सर्व कंटेंट डिजिटल स्वरूपामध्ये मीडियासमोर मोबाईलमध्ये बघायला मिळतोय, पण तो कंटेंट तेवढा प्रगल्भ नाही आहे. त्यामुळं असं होतं की तो प्रश्न आपल्याला तिथं सुटल्यासारखा वाटतो, फक्त तो वेळ निभावून जातो, परंतु त्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होत नाही. उलट मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार बळावत चाललेले दिसत आहेत. माणसं एकाकी पडतायत, माणसं मानसिक दृष्टिकोनातून दुबळी होत आहेत, माणसामध्ये आतातावीपणा खूप वाढलेला आहे. ह्या गोष्टीला अनेक म्हणजे घटक जबाबदार आहेत. हे त्यामुळं मी हे आशेच्या गुंगीत लटकलेलं जे म्हणलंय ना, ही कादंबरी फक्त एका व्यक्तीची नाही आहे, एका पिढीची गोष्ट आहे. बरोबर. तर हे लटकलेलं तारुण्य कुठे लटकलेलं दिसतंय तुला, असं काय वाटतंय? हा, हे लटकलेलं म्हणजे आपल्याला असं वाटेल की फक्त आता हे काय म्हणतो ना आपण, प्रेमाची गोष्ट आहे आणि हे फक्त प्रेमात अडकलंय आणि त्याचं तारुण्य नाहीये. हाच प्रश्न सगळ्यांचाच आहे, पण प्रामुख्याने तरुण पिढी आज जास्त आहे. बरोबर. आणि ती भरकटच चालली आहे. आपण आता ह्याच्या दोन्ही बाजू बघू. म्हणजे मी परत ना की आपण असा सर्दोपट तरुण जेनजी जनरेशन आहे आणि हे सगळीच भरकटच त्यातच येतो. हा तर असं पूर्णपणे भरकटच जात आहेत सगळ्यांना असं आपल्याला म्हणता पण येणार नाही, परंतु मेजॉरिटी प्रमाण जे आहे ना ते आहे. आता हे कुठं गुंतत आहे, मी परत एकदा सांगितलं की जे गुंतणं जे असतं, माणूस केव्हा गुंततो, जेव्हा त्याला त्याच्या
मनाचा विरंगुळा त्या गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये आनंद होतो, मिळतो. आनंद मिळतो. तिथं जेव्हा त्याला विरंगुळा मिळतो ना, तिथं तो गुंततो. बरं, तो विरंगुळा फक्त विरंगुळा असतो. त्या विरंगुळा म्हणजे तुम्ही एखादा टाइमपास करता, एखादा चित्रपट बघायला जाता, मग तुम्ही तिथं गुंतला तेवढा वेळ विरंगुळा असतो, विरंगुळा होतो, टाइमपास होतो. पण त्याच्या पलीकडं जे म्हणतो ना आपण, की आता मला मागं आलं पाहिजे आणि माझ्या जगण्याचं प्रश्न, माझ्या समाजाचे प्रश्न, माझ्या कुटुंबाचं जगणं हे बहरलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते होताना दिसत नाही, म्हणून भरकटलं. का होतं याचं कारण सांगतो, की आपल्याकडं म्हणजे तुम्ही बाग घरामध्ये किंवा प्रत्येकजण घरामध्ये छोटीशी बाग करतं, गच्चीवर करतं किंवा गॅलरीमध्ये करतं. 4-5 झाडं लावतो आपण कुंडीमध्ये आणि त्याला नेहमी पाणी घालतो, त्याला खत घालतो, ते वाढवत असतो आपण. असं एक आपली मानसिकता आहे. आपल्या मुलांवरती अशा पद्धतीचं हल्ली होतं आहे. काय होतं आहे, की माझा मुलगा एका ठराविक साचेबद्ध पद्धतीनं वाढला पाहिजे. म्हणजे त्याला सकाळी क्लास असेल, दुपारी शाळा असेल, संध्याकाळी आलं की परत क्लास, आणि त्याचं ठरलेलं एक रुटीन आहे, एक शेड्यूल आहे. मग होतं असं, की या शेड्यूलच्या बाहेर वेगळं काय केलं, की आईवडिलांना त्याचा राग येतो, आईवडील चिडतात किंवा त्यांना ते आवडत नाही. त्यामुळं मुलाला असं वाटतं, की आईवडील हे माझे आता दुश्मन आहेत. जरी आई वडील त्याच्या भल्यासाठी करतात, हे आई वडिलांचा समज आहे. खरं तर समज आहे की मी हे सगळं मुलासाठी करते. नाही, काही गोष्टी आई वडील हे त्यांच्या भावनेचा निचरा करण्यासाठी गोष्टी करत असतात. म्हणजे माझ्याकडं मला ही पैसे कमवले, मी नाही, त्याला त्याच्या पद्धतीनं फुलू द्या. एखाद्या माळरानावरचं रोपटं ज्या पद्धतीनं वाढेल, ऊन वारा पाऊस झेलेल, जी मजबूती असेल ना, ती तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला अजिबात असणार नाही. कारण तुम्ही त्याला किती कृत्रिमरित्या तयार करणार, किती तुम्ही कृत्रिमरित्या त्याला तुम्ही देणार. ते तसं न करता त्याला फुलू द्या त्याच्या पद्धतीनं, त्याला त्याचा शोध घेऊ द्या. हे स्वातंत्र्य मुलाचं गमावलेलं आहे. ते स्वातंत्र्य शोधण्यासाठी मुलं जिथं जिथं विरंगुळा मिळेल, जिथं तिथं त्यांना तो धागा मिळेल ना, तिथं तिथं ते मुलं जात आहेत, तिथं तिथं ते अडकत आहेत. म्हणून मी ही कादंबरीला आशेच्या गुंगीत लटकलेले हे तारुण्य आहे. फक्त ही नोकरीसाठीचीच नाही आहे, ही जगण्याची आहे, हा ध्यास आहे, मग प्रेम आहे, माया आहे, आपुलकी, जिव्हाळा, मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कोणाला प्रेम नको वाटतो? प्रेमानं तर ह्या सगळ्या गोष्टी चालतात. बरं, प्रेमामध्ये फक्त काही सेक्शुअलिटी नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बघण्याची नजर या तरुणांकडे निर्माण करण्याची ताकद आपल्या जाणकारांनी उपलब्ध नाही करून दिली. त्याला खूप बंधनामध्ये टाकलं गेलेलं आहे. प्रेम म्हणजे फक्त मुलगा आणि मुलगी होणारा सेक्शुअल संबंध एवढंच बघितलं जातं. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपण बघितलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं. ज्ञानेश्वर, कादंबरीत प्रेमाविषयी पण तू लिहिलंयस, पण आज समाजातलं प्रेम, तरुणांमधलं प्रेम आणि प्रेमाची एकंदरच व्याख्या बदलली. काय सांगशील? प्रेमाची व्याख्या आहे तिथंच आहे, बदलले काय? समाजातली प्रेमाची व्याख्या बदलली. मी ते सांगतो. म्हणजे ज्यांनी व्याख्या करून ठेवल्या, प्रेम तिथंच आहे, पण त्याचा समाजाच्या पटलावरती किंवा समाजाच्या म्हणजे जे काही वेगवेगळी आज तरुणाई आहे आपण म्हणतो, की त्यांच्यामध्ये जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला आपण प्रेम म्हणतो का प्रेम म्हणावं का, हा प्रश्न आहे खरं तर. म्हणजे तरुणांना असं वाटतं की मी एखाद्या मुलीवरती प्रेम केलं, माझं त्या मुलीवरती तिनं ते प्रेम स्वीकारलं पाहिजे, तरच ते प्रेम, म्हणजे मी प्रेम करतोय. प्रेम आणि आकर्षण यामधला फरक समजत नाही. प्रेम हे आत्मिक असतं, म्हणजे माझ्या प्रेमामधून कुणालाही त्रास होणार नाही. मी जरी तिच्यावर प्रेम करत असलो तरी ती मला मिळावी ही माझी अपेक्षा नाही आहे, किंवा ती जिथं असेल तिथं सुखी व्हावं ही खरं तर प्रेमामधली निरंतर त्यागाची भावना असते. म्हणजे याच्यामध्ये कामिनी आणि विश्वास यांची लव्ह स्टोरी आहे. म्हणजे त्यांना तो गावाकडून आलेला आहे आणि ती मुंबईमधल्या शहरामधून आलेली आहे, आणि त्यांच्यामध्ये ते आकर्षण सुरुवातीला निर्माण होतं आणि नंतर त्याला वाटायला लागतं की ती प्रेम करते. परंतु हा प्रेम करू लागला एका दृष्टी, म्हणजे एकतर्फी जे प्रेम म्हणतो ना आपण, हा त्याचा विचार झाला. परंतु तिचा काय होतं, आपण मुला-मुलींना तेवढ्या सहकार्यानं तिनं तशा भावनेतून मदत केली, पण ते प्रेम होतच असं नाही. मैत्री कदाचित असू शकते. प्रेमापर्यंत जाण्यासाठी खूप म्हणतो ना आपण, ते समजावून घेणं किंवा एखाद्या व्यक्तीसाठी त्याग करणं, तसा त्या अर्थानं जर बघितलं तर त्याच्या पुढं जाऊन आपण आईवडिलांचं म्हणजे मुलामुली म्हणजे मुलाचं आणि आईचं प्रेम असू शकतं, मित्रांचं प्रेम असू शकतं, किंवा काही माणसं म्हणतात की मी पूर्ण समाजावरती प्रेम करतो. म्हणजे काय करतो, किंवा मला इथल्या माणसांवरती प्रेम करतो, सर्व इथले बंधू, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या प्रतिज्ञेमध्ये पण ते आहे की सर्व भारतीय माझे बांधव आहेत, मी बांधवांवरती माझ्या प्रेम करतो. म्हणजे साने गुरुजी म्हणतात की जग हे जे आहे हे प्रेमानं चालणारं आहे. म्हणजे त्यांची जी प्रार्थना आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, म्हणजे एकच धर्म आहे की जगाला जरी तुम्ही प्रेम दिलं
तर त्या प्रेमामधून प्रेम निर्माण होणार आहे आणि ते पुढं चालणार आहे, जाणार आहे. तर ती व्याख्या जी बदलते ती कशामुळे बदलते त्याला अजून परत मी सांगतो की मुळात मानवाचा स्वभाव जो आहे ना तो दुसऱ्यावरती नेहमी राज्य करण्याचा, बरोबर, आणि तो नेहमी डॉमिनन्स दाखवत असतो. त्या डॉमिनन्समधून असं होतं की तो अहंकारी काही क्षणाला बनत जातो आणि जेव्हा तो अहंकारी बनत जातो की तो वर्चस्व गाजवायला लावतो, तेव्हा जो त्याच्यासोबत माणूस असतो ना की त्याला हळूहळू जो प्रेम, त्याला असं वाटत असतं की मला माझ्यासाठी प्रेमानं हे करत असतो, पण ते तसं न होता तो त्याला गुलामासारखं जेव्हा ट्रीट करायला लागतो तेव्हा त्यातलं प्रेम नष्ट होतं. आणि ते प्रेम जेव्हा आज तरुण आणि तरुणी एकमेकांमध्ये जेव्हा होतं त्यावेळी ते प्रेम तिथं संपुष्टात येताना मला दिसतं. म्हणजे त्या मुलीला असं वाटतं की मी जे सांगल ते यानं केलं पाहिजे, बरोबर. त्या मुलाला असं वाटतं की मी जे सांगेल त्यानं तेही हे नवं केलं पाहिजे. म्हणजे ही ह्याची गुलाम आणि तो त्याचा गुलाम. त्याच्या पलीकडे जाऊन ते काही बघत नाहीत. म्हणजे फक्त म्हणजे शरीर संबंधच नाही तर मनाचा जो जुळणं जे आहे ते पण त्या सगळ्या गोष्टीवरती जुळत नाही. सिग्मंड फ्राइडचा जो कॉन्शियस माइंडबद्दलचा जो थिअरी आहे, सबकॉन्शियस माइंडबद्दलची, तुम्ही तुमच्या मनाला ज्या ज्या पद्धतीनं म्हणजे एकदा त्या आतमध्ये जाऊन बसला ना तशा पद्धतीनं ते परत बिहेव करत असतं. बरोबर. आणि तशा पद्धतीनं हे मुलांमध्ये दिसतं आहे. बरं, याला कारण काय, एक म्हणतो ना, परत मी मुद्दा येईल की जडणघडण जी आहे ती हल्ली पूर्ण समूहाची, पूर्ण समाजाचीच ती त्या पातळीवरती बदलत जाताना दिसते. त्यामुळं हे काळानुसार प्रेम बदललं आहे. म्हणजे पूर्वी घरं मातीची होती, मातीच्या घरामध्ये ऊब मिळायची, म्हणजे ऊब असायची. आता सिमेंटची आहेत, तेवढी ऊब धरत नाही. तशी नाती जी आहेत तीही बदलणार. साधनं, डिजिटल टेक्नॉलॉजी, हे सगळ्याच गोष्टी आल्या, तंत्रज्ञानात बदल. मग प्रेमामध्ये का बदल होणार नाही? प्रेम ही तशाच स्वरूपाचं, पण ते मला असं वाटतं ते उतळ आहे. पूर्णपणे डुप्लिकेट नाही म्हणता येणार, पण त्याला डुप्लिकेट असण्याचे लेयर जाणवत आहेत. त्याच्यामुळे तो शोध घेतला गेला पाहिजे. मला या पुस्तकामध्ये ना शेवटी मी जे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो मी खरं तर तो वाचून दाखवेल की, कारण याच्यातला हा जो आहे ना प्रेमाच्या संदर्भामधला आहे आणि माणसाच्या जगण्याच्या संदर्भामधला आहे, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं तो असं म्हणतोय, त्यानं ते पत्र लिहिलेलं आहे. प्रिय कामिनी जे पात्र आहे त्या कामिनीला ते पत्र आहे. प्रिय कामू, काय बोलू ते कळत नव्हतं म्हणून हे शेवटचं पत्र. मी रस्ता चुकलो का? तू वाटाडी होतीस का? मग तू मध्येच वाट दाखवण्यासाठी का आली होतीस? मी शोधला असता रस्ता एकट्यानं, तू आलीस म्हणून मी गाफील राहिलो. कदाचित तीच माझी चूक म्हणावी का? आता माझी शक्ती तुझ्यात एकरूप झाली आहे. एकट्यानं श्रम करण्याची ताकद कमी होतीये असं तुलाही तुझ्याबद्दल जाणवेल. कधी मनात आलं तर मागं डोकावून बघ, तुझ्या आजूबाजूला माझ्याच मायेच्या फुलाची गुंफण दिसल. तू असं मला सोडून गेलीस म्हणून मी नाराज नाही आहे, पण काळजी मात्र निश्चित आहे. मी नाराज होण्याचं रहस्य आता मला शोधूनही सापडणार नाही. ते खूप लांब काळाच्या गाभाऱ्यात गेलं आहे, कारण माझं निरागस मन तुझ्या पवित्र मनाच्या भोवती फेऱ्या मारत आहे. उठून जरा बाहेर बघ, तुला दिसलं माझं मन, शरीर आणि त्यावर आलेली मायेची ऊब. कामू, तुला वाटतंय तू तरी निवांत श्वास घेऊ शकतेस का? खरं सांग, हवं तर माझी शपथ घेऊन सांग. गळ्याच्यान म्हण, मला तुझा चेहरा आणि तुझं मन सांगतंय की तूही आत्ता या एकांताला थकलीस, समाजाला उबलीस. किती सहन करशील या समाजाची बाळणपणं. मी तुला बाळणपण करायला नाही लावणार. मी तुला तुझं अस्तित्व माझ्यासाठी पणाला नाही लावू देणार. दोघंही मिळून लढूया शेवटच्या श्वासापर्यंत, धमन्यामध्ये प्राण असेपर्यंत. कामू, खरंच तुझा श्वास गुदमरतोय? जीव गुटमळतोय का? किती काळ एकटीच मानवाच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या जगण्याचा शोध घेत राहणार आहेस? एकदा माझ्याशी बोल, तुझ्या मनातली भरलेली घागर रीती कर. मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात कुठं शोधू हे नितळ, तरल, शुद्ध, खळखळणारं पाणी? बघ, तुझं ते पाणी माझ्यासारख्या प्रामाणिक वाटसरूला देशील तर तुझ्याही मनाला आत्मसुख मिळेल आणि माझाही आत्मा शांत होईल. मग आपल्या दोघांना बरबटलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी आपोआप बळ मिळेल. बघ बरं जरा मागं वळून, काळ कितीही पुढं जाऊ दे, मी वाट बघण, तुझा विश्वास. हे पत्र जे आहे ना, हे खूप खोल रुतलेल्या प्रेमामधून तयार झालेलं आहे. पण ते तसं होतं का किंवा काय घडतं हे कादंबरीमध्ये तुम्हाला ते जाणवेल. त्याचं ते विश्व आहे. आपण जे बघणं जे म्हणतो ना, ते अशा वेगवेगळ्या दृष्टीनं ते बघितलं गेलं पाहिजे. नक्कीच.
माणूस आशेमध्ये जगतो, पण आशा वास्तवाशी भिडली की तो तुटतो. तर ही आशा चुकीची की त्याची दिशा चुकलेली असते? नाही, आता ह्याच्यात ना आपण आशा ठेवणं गरजेचं आहे, इच्छा असणं गरजेचं आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी असं म्हटलं आहे की जे इच्छा आहे ना, तृष्णा जे म्हणतो हे सगळं दुःखाचं कारण आहे. पण जर आपल्याला इच्छा, आशा, आकांक्षा नसतील तर मग जगण्यामध्ये काय रामच राहणार नाही. जगण्यामध्ये काही म्हणजे काय आपण म्हणतो ना, म्हणजे अर्थ नाही आहे, उरणार नाही आहे. त्याच्यामुळं हे जगण्यासाठी आशा गरजेच्या आहेत. आणि पण त्या कोणत्या आशा आहेत त्याचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि दिशा जी म्हणतो आपण, ही ज्याची त्याची वैयक्तिक त्यानं दिशा ठरवावी. बरोबर. मी त्याला ठोकताळ्याप्रमाणे एक उत्तर नाही देऊ शकणार, किंवा तू त्याला हे अशा पद्धतीने गेलीस तर नाही. म्हणजे तू जर सांगितलं इथून मुंबईला जायचंस ना, तू सरळ आता इथून बाहेर पड, हायवेला जा आणि मग तू मुंबई एक्सप्रेसवे तू मुंबईला जाऊन पोहोचशील, एवढं सरळ साधं उत्तर आयुष्याच्या दिशेमध्ये नाही आहे. किंवा तुला सांगितलं आता इथून सदाशिव पेठेत जायचं, ऍक्सेप्टन्स नाहीये. म्हणजे आपली आशा आणि घडणारी गोष्ट, त्याच्यातला जो ऍक्सेप्टन्स आहे तो कुठेतरी पेशन्स कमी असल्यामुळे आज माणसं वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मी तिथं हे म्हणेल ना की दिशा जी आहे ती जे काय असेल ती, पण आपण संयम ठेवला पाहिजे, पेशन्स ठेवला पाहिजे. जर मी हे निवडलंय ना, मी आता हे करून बघतोय, ती गोष्ट फुलण्याचा एक काळ असतो. बरोबर. म्हणजे गर्भाशयामध्ये बाळ हे 9 महिने ज्यावेळेला राहील तेव्हाच ते म्हणजे परिपक्व होऊन ते बाहेर पडणार आहे. कुठलीही गोष्ट, मी एखादं स्किल शिकतोय तर ते करण्यासाठी मला थोडा काळ द्यावा लागणार आहे. 1 वर्ष 2 वर्ष देऊन बघायला लागणार आहेत, तर मला कळेल ते मला जमतंय का नाही. आज मी केलं, आज माझ्या मनात विचार आला. आपण असं काय करतो ना, एवढ्या गोष्टी डोक्यात आणतो, आज करतो उद्या सोडून देतो, आज करतो उद्या सोडून देतो. ते एवढं सहज नसतं बरं का. ते आपल्या पूर्वी म्हणायचे ना, मी हे 21 दिवस याचं व्रत करते, किंवा 11 दिवस 9 दिवस, किंवा कोण म्हणतात मी याचं तप केलं 10 वर्ष, मी ते करतो 12 वर्ष करतोय, रामानं वनवास 14 वर्ष. हे थोड्या काळामध्ये कारण मनाला तो वळण द्यायचा जो आयाम असतो ना, त्याला काळ लागतो. आणि काळ हेच प्रत्येकाचं उत्तर असतं. फक्त त्या काळाबरोबर चालताना पाण्यासारखं आपण, म्हणजे नदीला जे पाणी वाहतं ना, तसं मग पाण्याला रंग नाही, पण तो जिथं किंवा आकारही नाही, जिथं जिथं जातो तशा पद्धतीनं तो आकार प्रवाहाबरोबर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जरी जायचं म्हणलं तरी पण जातं पाणी, कारण त्याला तो वेगळी वाट निर्माण करतं. म्हणजे आता आपण नद्या वगैरे तुंबल्या ना, तरी पुण्यातली ही जाते ना, मुळा मोठा पाणी तुंबलं की पुण्यात घुसतं ना, तिथे जी वाट काढतं ना, हे लक्षात येते. ती ताकद असते. आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडे ती ताकद असते. माणूसच काय, निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याकडे ती ताकद असते. छोटीशी मुंगी आहे, एवढी ताकद आहे की वारूळ किती मोठं तयार करतात ते सगळीजण मिळून. मधमाशी केवढे मोठं पोळं, किती कष्टाचं काम आहे. तुला जर सांगितलं एक मधाचं पोळं तयार कर, माणसाला नाही करता येणार तसं ते. मग ती जे कौशल्य आहे ना, हे बघण्याचं आहे ना, हे त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे, कितीही छोटी गोष्ट असू द्या. म्हणून मी येतं ना, एका कवींची कविता मला आवडलेली, ही पुस्तकामध्ये पण मी दिलेली होती. खूप आहे, म्हणजे तरुणांसाठी ना ती म्हणजे उमेद ठरेल अशी कविता आहे. त्याचं उत्तर किंवा काय ना, हे कसं असेल माहिती नाही, परंतु ही कविता जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला उमेद मिळते की ते हे अशा पद्धतीनं गेलं पाहिजे. नक्कीच. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे काय ना, की नजर रोखुनी नजरेमध्ये म्हणजे काय, की तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. आता हा माझा प्रश्न आहे ना समोरचा, मला आता इथं आहे की मला हे काम करायचं आहे, मग याला नजर रोखून म्हणजे मला तेवढा वेळ द्यावा लागणार. किंवा मी कुठलंही काम करेन, मी एखादं ऑपरेशन करेन थिएटरमध्ये, वर्गामध्ये शिकवेल, किंवा एखादं शूटिंग करेल, किंवा भांडी तयार करेल, किंवा घरामध्ये स्वयंपाक करेल, ही आव्हानं पेलण्यासाठी तेवढा वेळ देत असताना तो आनंदानं दिला गेला पाहिजे. तो त्याच्यामध्ये काम करताना रमवून घेतलं पाहिजे, तर ते चांगल्या पद्धतीने निर्माती होईल असं मला वाटतं. तुझ्या या सगळ्या कादंबऱ्या बघताना हा माझा प्रश्न आहे, याच्यातला प्रश्न माझा आहे असं प्रत्येकालाच वाटत राहतं.
काय सांगशील तू प्रेक्षकांना? आत्ताच्या या चौकटीमध्ये माणूस पण कुठंतरी हरवलं जातंय असं मला वाटतं. स्वातंत्र्य आपण गमावून बसतोय की काय पुढच्या कालखंडामध्ये, मला असं वाटतंय. स्वातंत्र्य म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य, तुमची जगण्याची मोकळीक ही हरवती की काय असं मला कधी कधी मनात भीती वाटते. प्रत्येकाच्याच मनातली यशाची व्याख्या ही आत्ता बदललेली आहे, तर ती नेमकी कशी असावी? या जगण्याच्या टप्प्यावरती तो किती प्रगल्भ होतो, जगताना किती लोकांना तो हात देतो, किती लोकांना तो आधार देतो, खऱ्या अर्थानं तसं बघितलं गेलं पाहिजे.